तुझं सुख तुझ्या समोर उभं आहे मीनाक्षी. दार ठोठावते आणि तरीही तू दार उघडायला तयार नाहीस. आपण बोलू हा या विषयावर नंतर. मला उशीर होतोय, मला निघायला हवं. हा, येते मी. बाय. हॅलो. हे पकड नाही तुम्ही. अगं पकड. अभि, अभि, हा काय प्रकार आहे? हे रोप बाहेर बागेत होतं ना? हो, तू ठेवलं होतंस, पण आता मीच ते घेऊन आलो. मला वाटलंच होतं. अय थांब थांब थांब, ते राहू दे इथेच. मला हवंय. कशाला? माझं काम आहे. आता हे निवडून कशी तुझं काय काम आहे? मीनाक्षी हे रोप बघून किती घाबरली होती माहितीये ना? मला हे घरात नकोय आपल्या. मीनाक्षीसाठीच हे रोप मला इथे हवंय. म्हणजे ते मी तुला नंतर सांगतो, पण आत्ता हे रोप इथेच राहू दे प्लीज. अभि, तुझ्या डोक्यात काय चाललेलं असतं ना मला अजिबात कळत नाही कधी कधी. हे बघ, तुझं काम झाल्यावर हे रोप बाहेर गेलं पाहिजे. मला परत घरात दिसायला नकोय. व्हॉट हॅपन? एवढं काय बघतोस त्या निवडुंगात? तू एकटक बघत राहिला नाही त्याचं आंब्याचं झाड नाही होणार आहे. हसू? मला काय वाटतं माहितीये का, हे ना चुकून आपल्याकडे डिलिव्हर झालंय. तू फार विचार करू नकोस, डोंट वरी. बरं, तुझा हात दे इकडे. मी ना तुझे प्रेशर पॉइंट दाबून देते, तुला बरं वाटेल. आमच्या सरांनी सांगितलंय. सोहा, या निवडुंगाचं आणि मीनाक्षीचं काही ना काही कनेक्शन आहे बरं का. तू बघितलंस ना, या निवडुंगाचं रूप बघितल्यावर ती किती घाबरली होती. पाहिलं ना, तिला नंतर विचारलंय पण काहीच बोलली नाही. ती ना खरंच खूप हळव्या मनाची. हे असं हॉरिबल गिफ्ट बघून तिला पण धक्का बसला होता. सो यापुढे तिला सांभाळणं ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे लग्नानंतर स्ट्रॉंग बनवायचं तिला. तिला कधीच कुठल्याच गोष्टीची भीती नाही वाटली पाहिजे. काय? हो ग, पण त्यासाठी तुझ्या मीनाक्षीने मला आधी होकार तर द्यायला हवा. ती होच म्हणणार आहे. टचवूड. अहो तुम्ही प्लीज ऐका ना माझं. मी आता ह्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाहीये. मी सांगितलं ना तुम्हाला, जसं अभिनचं मीनाक्षीवर प्रेम आहे तसं मीनाक्षीचंही त्यांच्यावर आहे. हो, ती लग्नाला सुद्धा नक्कीच तयार होणार आहे. आता तरी घडतंय ना तुमच्या मनासारखं सगळं. आता तरी प्लीज माझा मुलगा तुम्ही. नाही नाही, तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही असं काही. हॅलो हॅलो.
मीनाक्षी, एवढं घाबरायला काय झालं? मला मला भीती वाटते. निवडुंगाची भीती वाटते. अहो तेच विचारतोय मी, तुम्हाला निवडुंगाची एवढी का भीती वाटते? नाही मान्य आहे, याचा आकार जरा घाबरण्यासारखा आहे, पण तरी ही एक वनस्पती आहे. हिला काय एवढं घाबरायचं? तुम्ही प्लीज प्लीज ते बाजूला ठेवा ना प्लीज. करतो, पण त्याआधी मला तुम्हाला एक जादू दाखवायची. तुम्ही तुम्ही जर इकडे जवळ या ना. या. हे पहा, विश्वास ठेवा माझ्यावर. मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, उलट तुमच्या मनातली भीती काढून टाकायची. प्लीज या इथे जवळ या. नाही. हो, विश्वास ठेवा माझ्यावर, काही होणार नाही तुम्हाला. प्लीज जवळ या. व्हेरी गुड. आता डोळे बंद करा आणि या रोपाला हात लावा. नाही. हे पहा, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला काही होऊ न देणं ही माझी जबाबदारी. प्लीज हात लावा. आता लावा हात. पाहिलेत जादू? तुमचा हात लागला आणि निवडुंगातही गुलाब फुलला. बायको कसे, जेव्हा मुलीचं लग्न होते ना तेव्हा ती सासरच्या स्वर्गात प्रवेश करते. पण तुझं लग्न झालंय पण तू वाळवंटात प्रवेश केलाय. मग वाळवंटात काय उगवतात? निवडून घ्या.
नक्की हे पार्सल कुणी पाठवलं असेल? विक्रम? त्यांनीच जर पाठवलं असेल तर याचा अर्थ ते जिवंत आहेत. म्हणजे त्यांना सगळंच माहीत असणार. आता ते गप्प बसणार नाहीत. माणूस म्हणून ते एवढे विकृत आहेत की मला धडा शिकवायचा म्हणून या घरच्या माणसांना नाही, माझ्यामुळे या घरातल्या माणसांना काहीच होता कामा नये. पण शक्यता वाटत असली तरी खात्री कशी करणार? हे सगळं विक्रमनेच केलंय. आणि खरंच जर ते असेल तर आता ते इथेच कुठेतरी असतील, माझ्यावर पाळत ठेवत असतील. तुम्ही इथे काय करताय? आणि त्या रूपाला का हात लावत होता? काटे टोचले असते ना. मी असंच आपलं. अहो पण तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही, झोपलो होतो पण तहान लागली म्हणून किचन मध्ये आलो होतो, तेव्हाच तुम्ही दिसलात. पण तुम्ही का नाही झोपलात? आणि इथे काय करत होता? मी असेच खाली पाय मोकळे करायला आले होते, पण तेवढ्यात लक्ष गेलं माझं या निवडुंगाकडे, म्हणून विचार करत होते की कोणी पाठवलं असेल. तुम्ही या निवडुंगाचा एवढा का विचार करताय? नाही, निवडुंग घरात आल्यापासून बघतोय मी. तुम्ही थोडं डिस्टर्ब आहात. काय झालंय मला सांगा. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तुम्ही विचार करताय तसं खरंच काही नाहीये. मुळात हे असं निवडुंग वगैरे कधी कोणी कोणाला गिफ्ट देतं का? म्हणून मी आपलं. मीनाक्षी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू? बाब, तुमच्यातले प्लस पॉइंट सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक मायनस पॉइंट पण आहे. एक मित्र म्हणून सांगतो, तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करता आणि त्याचे काही दुष्परिणामही आहेत. ते कोणते ते माहिती आहे? हे पहा, एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार केला ना की माणूस निर्णय घेण्याची क्षमता हरवून बसतो आणि मग पॉझिटिव्हिटीकडे झुकण्याऐवजी निगेटिव्हिटीकडे झुकतो. हे पहा, मला तुमची काळजी वाटते आणि त्या काळजीपोटीच मी तुम्हाला सांगतो. का कोणास ठाऊक, पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता. आता बघा ना, घरात तिकडे फुलदाणीत फुलं पण आहेत, पण तुम्ही फुलांकडे जाण्याऐवजी काट्यांकडे आलात. तुम्ही अशा का वागताय? रात्र खूप झालीये, तुम्ही जाऊन झोपा, मी पण झोपते.
कुठे होतीस मीनाक्षी? तू बाजूला नव्हतीस म्हणून केवढी घाबरले होते मी, माहितीये? मी खालीच गेले होते मी. कशासाठी? अगं तहान लागली होती मला, म्हणून पाणी प्यायला गेले होते जरा. सोहा, अगं खरं तर ना मला खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून पाय मोकळे करायला खाली गेले होते ग. तेवढ्यात तहान लागली म्हणून किचन मध्ये गेले. बरं, सोड तो विषय आता. तुला वाईट वाटणार नसेल तर जरा बोलायचं होतं. खरं तर रिक्वेस्ट करायची होती. बोल ना. आपल्या इतक्या दिवसांच्या बॉन्डिंगमुळे, आपल्यातल्या मैत्रीमुळे मी तुला थोडंफार तरी ओळखू शकते मीनाक्षी. तुझ्या मनात आता काय चाललंय हे समजतंय मला. दादाला हो की नाही हा डिसिजन द्यायचा आहे, त्यामुळे तू टेन्स्ड आहेस ना थोडी. तुझा जर होकार असेल तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद होणार आहे, पण तुझा नकार असेल तर एक रिक्वेस्ट आहे मीनाक्षी, प्लीज काहीही झालं तरी आम्हाला न सांगता इथून निघून जाऊ नको. मला आणि घरच्या सगळ्यांनाच तुझी आता खूप सवय झाली. प्लीज प्लीज इथून अशी न सांगता निघून जाऊ नकोस. सोहा, अगं नाही जाणार हं मी कधीच कुठेच जाणार नाहीये तुम्हाला न सांगता. वहिनी, लवकर आलीस ग? हो वंस, हा अभि पण ना, ही कुंडी मी त्याला बाहेर बागेत ठेवायला सांगितली होती, त्याने इथेच ठेवली. वहिनी अगं ती राहू दे तिथेच. का? त्या कुंडीची मालकीण येते न्यायला. म्हणजे? अगं त्या 4 नंबरच्या बंगल्यातल्या दवेबाई आहेत ना, त्यांच्यासाठी आलं होतं हे पार्सल. हो, आली त्या निवडुंगाची मालकीण. मी बघते. या. नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार नमस्कार. अहो या निवडुंगामुळे तर जीव अगदी नकोसा झाला होता बघा. यांना तर सतत त्या पार्सलचीच काळजी. 3 वेळा कुरिअरवाल्याच्या ऑफिसमध्येही जाऊन आले, तेव्हा कळलं की बंगल्याचा नंबर चुकीचा टाकल्यामुळे ते तुमच्याकडे आलंय. होत असं कधी कधी. आता पण जर मी हे घरी घेऊन नाही ना गेले तर अगदी आकाश पाताळ एक करतील हो हे. चला मला तर निघायला हवं. अहो पण तुम्ही चहा घेऊन जा ना. नको आता नको, पुन्हा कधी येते ना. चला. काय एकेकाचे छंद असतात ना खरंच. मी तर म्हणते बॅट टळली. हो ना, कालपासून घरात निवडुंग पुराण सुरू आहे. गेलं एकदाच. सुटले बाई एकदाची.
माझं नशीब थोर म्हणून माझ्या मनात जी भीती होती तसं काही घडलं नाही. किती स्वार्थी आहेस ना तू. स्वार्थी? यात मी काय स्वार्थीपणा केला? स्वार्थीपणा नाही तर काय, सतत स्वतःचा विचार. आपला भूतकाळ कसा विसरता येईल, आपली भीती कशी कमी करता येईल, आपल्याला नव्याने कशी सुरुवात करता येईल, या व्यतिरिक्त कधी विचार करतेस तू? सांग ना. आता मनात सतत तेच विचार सुरू असतील तर त्याच गोष्टींचा विचार करणार ना. इथेच चुकतीयस तू. अगं तू स्वतःचा एवढा विचार करतेयस की इतरांना तुझ्याबद्दल काय वाटतंय हे तुझ्या लक्षातच येत नाहीये. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? या घरातली माणसं तुला जीव लावतात माहितीये मला. अभि तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात, तेही मला